सुप्रभात मंडळी. आपण सध्या वाचत आहोत श्रीयुत विवेक पटवर्धन यांचं श्रमिकांच्या अनोख्या जगात हे पुस्तक. आज आपण सुरू करतोय विभाग 2 मधील प्रकरण 2, औद्योगिक संबंधातील मुख्य मुद्दा. नियंत्रण किंवा बांधिलकी असं कधीच नसतं. ते कायम निमंत्रण आणि बांधिलकी असंच असतं. किंवा या शब्दात जुलूमशाहीला निमंत्रण आहे, तर आणि या शब्दात जादू आहे. याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. औद्योगिक संबंधांच्या केंद्रस्थानी असलेला महत्त्वाचा मुद्दा जाणून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. अर्थातच नियंत्रण विरुद्ध बांधिलकी हाच तो महत्त्वाचा मुद्दा आहे. समस्यांच्या मुळापर्यंत हाच मुद्दा नेतो. खरं तर समस्यांचं मूळ म्हणजे हाच मुद्दा आहे. IR मॅनेजर नियंत्रण हा प्रकार अगदी पासून चोखपणे अंमलात आणतात. तू हे केलं नाहीस तर ते करू म्हणजे तिकडे कशात तरी फटका बसेल, अशा प्रकारची भाषा मॅनेजमेंट आणि कामगार संघटना यात कायमच ऐकू येते. कामगारांनी ठराविक उत्पादन क्षमता दाखवली नाही तर त्यांना प्रोत्साहनपर शुल्क मिळणार नाही, अथवा त्यांना नियमभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल, अशा अटी कायम घातल्या जातात. अशा अटी करारात घालण्याबद्दल अपराधी वाटायची गरज नसते, कारण त्या अटी विशिष्ट प्रसंगांमध्येच अंमलात आणल्या जातात. कामाच्या ठिकाणची शिस्त आणि शांतता राखली जावी यासाठी त्या दीर्घकालीन विचार करून तयार केलेल्या अटी असतात. मॅनेजरला कामाचं व्यवस्थापन करायला पगार मिळतो, त्यात नियंत्रण हे काम अनिवार्य असतं. उत्तम उत्पादनक्षम कामाचं ठिकाण तयार व्हावं यासाठी नियंत्रण निम्मच काम करतं, हे IR मॅनेजर जाणतात. उरलेलं अर्ध काम आजच्या उदारीकरणानंतरच्या काळात कामाबद्दल निष्ठा बांधिलकी तयार करण्यावर सतत भर देत आहे. टोयोटानं निष्ठावान कर्मचाऱ्यांची फौज कशी तयार केली, टाटा समूहानं जमशेदपूर या ठिकाणी कसा चमत्कार घडवला, अशा सुरस कथा आपण ऐकलेल्या असतात. या कथांमध्ये भव्य दिव्य आणि उदात्त अशा गोष्टींचा अंश असल्यानं आपल्याला त्या आकर्षक, मनमोहक, प्रतिष्ठित वाटतात. आपल्या रोजच्या आयुष्यात त्या घडत नाहीत याची आपल्याला खंत असते. ऑर्गनायझेशनमधल्या कितीतरी कामांवर देखरेख केली जात नाही. तिथे जास्त प्रमाणात देखरेख नसलेलीच कामं होतात. तिथे कामगारांवर काही निर्णय सोपवले नाही तर अनर्थ घडेल. सतत देखरेख करून सूचना देऊन आपल्या कामाप्रती बांधिलकी तयार होऊ शकत नाही. याला कर्मचारी नवीन असणं हा अपवाद निश्चितच आहे, पण ती परिस्थिती कायमची नसते. मॅनेजरनं आपल्या टीमकडून कार्यक्षमपणे काम करून घेणं यासाठीच त्याला वेतन मिळतं, आणि त्यानं बांधिलकी वाटणं या गुणाला प्रोत्साहन दिलं तर ते घडू शकतं. बांधिलकी निर्माण करण्याबरोबरच नियंत्रणाचा वापर करणं हा याआधी म्हटल्याप्रमाणे मॅनेजरच्या कामाचा अविभाज्य भाग असतो. थोडक्यात मॅनेजरनं नियंत्रणही ठेवलं पाहिजे आणि कामगारांमध्ये बांधिलकी पण निर्माण केली पाहिजे. दोन्ही साध्य करायला हवं. मॅनेजर कायम या दोन टोकांच्या जबाबदाऱ्यांमध्ये खेचला जात असतो. हे औद्योगिक नातेसंबंधांमध्ये प्रकर्षानं दिसून येतं. सर डोनाल्ड मरे या लेखकाच्या एका वचनात किंचित बदल करून म्हणावंसं वाटतं, तुमचं कार्यक्षमतेवर नियंत्रण असू शकतं, पण उत्कृष्ट कार्यक्षमता तुमच्या हातात नसते. अशा दोन टोकांचं व्यवस्थापन कसं करायचं, याला अर्थातच ठराविक उपाय नाही. तसा उपाय असता तर आयुष्य जरा सोपं झालं असतं. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियंत्रण या शब्दाला जसा सत्ता हा पर्यायवाची शब्द आहे, तसंच बांधिलकीला पर्यायवाची शब्द आहे विश्वास. म्हणजे हा सत्ता आणि विश्वास यांचा सगळा खेळ आहे. माझ्या एका मित्रानं या संदर्भात एका प्रशिक्षण वर्गात खूप उद्बोधक विधान केलं होतं. त्यानं प्रशिक्षणात भाग घेतलेल्यांना विश्वास या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द कोणता असं विचारलं. त्यानं या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना विश्वास या शब्दाचा उलट सत्ता हा शब्द कसा येतो ते समजावून सांगितलं.
आपण लोकांना नियंत्रित करताना सत्तेचा वापर करतो आणि त्यातून विश्वासाची पातळी खालावते, हे उघड आहे. यातला पेस म्हणजे दुसऱ्यावर विश्वास टाकणं, म्हणजे लोकांनी कोणती कृती करावी याचे पर्याय त्यांना निवडण्याची संधी देणं. यात त्यांनी एखादी कृती न करण्याचा पर्यायही त्यांना द्यावा लागतो. मॅनेजरसाठी हे मान्य करणं खूप अवघड असतं. आपल्या लोकांवर किती प्रभाव पडू शकतो, मने वळवू शकतो, यावर आपली परिणामकारकता ठरते. H.T. पारेख या L&Tच्या तत्कालीन HR प्रमुखांनी द सन रायझेस इन द वेस्ट नावाची एक पुस्तिका लिहिली होती. त्यांनी वेळोवेळी काढलेली परिपत्रकं आणि कर्मचाऱ्यांना लिहिलेली पत्र यांचा तो संग्रह होता. परदेशातल्या उद्योगांबद्दल माहिती करून घेऊन सत्य परिस्थितीवर भाष्य करणारी ती परिपत्रकं आणि पत्र मोठ्या कल्पकतेने लिहिलेली होती. उत्पादन क्षमता वाढवणं आणि पुढाकार घेऊन काम करणं या दोन गोष्टी कर्मचाऱ्यांनी प्राधान्यानं करायला हव्यात, यावर त्यांच्या मजकुरात भर होता. हा संदेश काही वेळा थेट तर काही वेळा सूक्ष्मपणे मांडला होता. यातली महत्त्वाची बाब म्हणजे तो संदेश सातत्यानं जात होता. परिपत्रकं ठराविक अंतरानं नियमितपणे छापली जायची. एशियन पेंट्समध्ये प्रकाशित होणारं तुतारी हे मासिक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला वाहिलेलं होतं. कंपनी अंतर्गत निघणाऱ्या इतर मासिकांप्रमाणे या मासिकात नेहमीच्या गोष्टी छापल्या जात नव्हत्या. 1980च्या दशकात हिंदुस्तान लिव्हर या कंपनीत प्रदीर्घ काळ चाललेला संप आणि त्यानंतरची टाळेबंदी याबद्दल तुतारीमध्ये कल्पक लिखाण होतं. मॅनेजमेंट आणि संघटना दोन्ही बाजू प्रचारतंत्र कशा पद्धतीनं राबवत होत्या हे तुतारीच्या एका विशेषांकात प्रसिद्ध केलं होतं. कामगारांना यातून एक केस स्टडी वाचायला मिळाली. अशा योजना राबवल्यामुळे तुतारी गेली 40 वर्ष अव्याहतपणे छापलं गेलं. यातलं मर्म आहे ते म्हणजे खुमासदार भाषेतलं आणि चांगला परस्पर संवाद होईल अशा पद्धतीचं लिखाण करणं. बऱ्याचदा काहीतरी प्रसंग किंवा भयंकर घटना घडल्यानंतरच ती कामगारांपर्यंत पोहोचते. तसंच मॅनेजमेंटशी संघर्ष किंवा समझोत्याची प्रकरणंच फक्त कामगारांपर्यंत पोहोचतात. अशा पद्धतीच्या लिखाणाचा कामगारांवर फारसा प्रभाव पडत नाही. ती प्रकरणं मॅनेजमेंटनं आपलं तुणतुणं वाजवण्यासाठी छापली आहेत असा कामगारांचा समज होतो. कामगारांवर प्रभाव पाडायचा उत्तम मार्ग म्हणजे सत्य घटना मांडून त्यावर प्रश्न उपस्थित करणं आणि निष्कर्ष काढण्याचं काम कामगारांवरच सोपवून देणं. जास्त नियंत्रण करायला ज्यांना आवडतं त्या मॅनेजरना माझी सूचना फारशी आवडणार नाही. लोकांना एखाद्या गोष्टीवर विचार करायला लावून त्यावर चर्चा घडवून आणणं हा प्रश्न किंवा विचार समजून घेण्याचा सर्वात प्रभावी प्रकार ठरतो. उद्योग जगतातल्या नातेसंबंधाबाबत कामगारांची संतुलित आणि प्रगल्भ मतं वाचून अनेकदा मी आश्चर्यचकित झालो. एका प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात आम्ही उत्पादन क्षमता या विषयावर बोलत असताना एका कामगारानं त्यांच्या कारखान्यात उत्पादन क्षमता वाढल्यावर नोकऱ्यांची संख्या कमी झाल्याचा मुद्दा मांडला. प्रशिक्षकानं तेव्हा त्यांच्या कारखान्यात किती कामगार आहेत त्याची आकडेवारी मागितली. त्यावर त्या कामगारानं जुन्या कारखान्यात कामगारांची भरती कमी झाल्याचं निदर्शनास आणून दिलं. ते खरं होतं, पण कंपनीनं नुकतेच 2 नवीन कारखाने उभे केले होते. तिथे नियुक्त केलेले कामगार धरून एकूण कामगार संख्या जास्त होती. कंपनीत कामगारांच्या संख्येपेक्षा व्हाईट कॉलर कर्मचाऱ्यांची भरती जास्त प्रमाणात झाल्याचाही मुद्दा त्या कामगारानं मांडला होता, जे या प्रशिक्षणाला उपस्थित होते. त्यापैकी एका ऑपरेटरनं आपल्या मुलांना जेव्हा नोकरी शोधायची वेळ येईल तेव्हा व्हाईट कॉलर जॉबच मिळेल हे चांगलंच आहे असं मत नोंदवलं. कारखान्यात कामगार संख्येत कपात होणं यावर गदारोळ चाललेला असताना ही प्रतिक्रिया विस्मयचकित करणारी होती. मन वळवण्यात आदर आणि सन्मान या 2 बाबी महत्त्वाच्या ठरतात. तसंच फार चर्चेत न येणारे 2 महत्त्वाचे मुद्दे म्हणजे समोरच्या व्यक्तीला वाटणारी भीती समजून घेणं आणि आपली मतं, देहबोली खुली आणि मनमोकळी असणं. चांगला मॅनेजर आणि चांगला नेता यातला फरक माझ्या मते हे 2 नियम पाळण्यातून होत आहे. IT
ITES म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एनेबल्ड सर्व्हिसेस. कंपन्यांनी आपल्या मंदीच्या काळात कर्मचाऱ्यांना इतक्या निष्ठुरपणे काढून टाकलं की त्यांच्या तेजीच्या काळात परत नोकर भरतीची वेळ आली तेव्हा कोणालाच तिथे काम करायचं नव्हतं. रिलायन्सचे HR प्रमुख बिजोय साहू यांनी ठाणे HR ग्रुपच्या एका परिषदेत रिलायन्सनं मुक्त संवाद, आदर, समानता या बाबींना महत्त्व देऊन नोकर भरतीतल्या समस्या कमी करण्यासाठी किती मेहनत घेतली ते सांगितलं होतं. संपूर्णतः अनपेक्षित ओढवलेल्या एखाद्या प्रसंगात त्याहून अनपेक्षित वाद सुरू होतो तेव्हा प्रभावी व्यक्तिमत्वाचं महत्त्व उठून दिसतं. एअर इंडियाच्या वैमानिकांनी केलेल्या संपापेक्षा जास्त चांगलं उदाहरण या बाबतीत नाही. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स या 2 कंपन्यांचं एकत्रीकरण झाल्यावर वैमानिकांच्या समस्या कोणीच ऐकून घेत नव्हतं. सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्याच अशा प्रकारे सामाजिक जबाबदारी झटकायची चैन करू शकतात. खाजगी कंपन्यांच्या मॅनेजरना अशा समस्यांवर तात्काळ कृती करावी लागते. माझ्या एका मॅनेजर मित्राला त्याच्या बॉसनं सांगितलं होतं, तुला कारखाना चालवायचा पगार मिळत नाही तर कोणत्या समस्या समोर उभ्या ठाकतील हे लक्षात घेण्यासाठी पगार दिला जातो. खरं तर केवळ कोणत्या समस्या येतील याचा अंदाज लावण्यासाठीही मॅनेजरना पगार मिळत नाही, तर त्या समस्यांना ताबडतोब तोंड देण्यासाठी पगार मिळतो. तसंच केवळ समस्यांना ताबडतोब तोंड देण्यासाठी नव्हे तर कर्मचाऱ्यांवर सकारात्मक प्रभाव असण्यासाठी त्यांना पगार दिला जातो. कर्मचाऱ्यांवर सकारात्मक प्रभाव असण्यासाठी चांगल्या वाईटाची चांगलीच जाण असावी लागते. ऑर्गनायझेशनमध्ये हे घडेल अशी खात्री कोणालाच देता येत नाही. कंपनीनं जाहीर केलेली धोरणं राबवताना त्यात अनेक त्रुटी असू शकतात. याबाबत अत्यंत तर्कशुद्ध असा टोयोटाचा दृष्टिकोन मी नेहमीच मांडतो. तो परत इथे देण्याचा मोह मला आवरता येत नाही. एका बाजूनं पाहता समानता आणि सातत्य राखणारं व्यवस्थापन अत्यंत गरजेचं आहे हे कामगार संघटनेचं म्हणणं रास्त आहे. आणि तरीही मॅनेजर कायम समानतेनं आणि सातत्यानं वागतील याची ग्वाही देता येत नाही. सर्व कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल अशी व्यवस्था उभी करायला हवी. सतत वाढ होणं या टोयोटाच्या संस्कृतीत सगळ्यांचं ऐकून घेतलं जाणं हा पाया आहे. त्यामुळे टोयोटा HR विभागांमध्ये सगळ्यांचं ऐकून घेतलं जाईल अशा व्यवस्था उभ्या करते. HR विभागही पक्षपाती आहे असं वाटू शकतं, हे आम्हाला मान्य आहे. याला उपाय म्हणजे कारखान्यात स्वतंत्रपणे कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकून घेईल अशी पद्धतीची टीम तयार करणं. या सगळ्याचा मतितार्थ म्हणजे नेता औद्योगिक जगातल्या नातेसंबंधावर आपली छाप उमटवतो. ऋषी मोदी यांनी एका अवघड परिस्थितीत औद्योगिक नातेसंबंध जसे हाताळले त्याला तोडणे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी ते त्यांच्या स्वतंत्र पद्धतीनं हाताळले. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये नेतृत्व हे सरंजामशाही पद्धतीवर चालतं. ते चित्र ऋषी मोदी आणि टाटा यांच्या कंपन्यांपेक्षा पूर्णपणे विरोधी आहे. त्यांची संख्या खूप जास्त असल्यानं चांगलं नेतृत्व झाकोळलं जातं. गिरणी कामगारांच्या खूप प्रसिद्ध संपाच्या वेळी हे चांगलंच दिसून आलंय. कामगारांना दिलेले शब्द मोडणं आणि कायदेशीर नुकसान भरपाई नाकारणं अशा कथा या संपात भरपूर आढळतात. एक नेता म्हणून आपल्यासमोर पदोपदी पर्याय असतात. नियंत्रण आणि बांधिलकी याबाबत उत्तर शोधताना यात स्वतःची मूल्य आणि तत्व यांची बांधिलकी पण आलीच. अनेक पर्याय असतात. आपल्या ऑर्गनायझेशनमधल्या भावी मॅनेजरांना भूतकाळातल्या मॅनेजरांबद्दल काय सांगितलं जावं असं आपल्याला वाटतं, त्यावर हे सगळं अवलंबून आहे. इथे मंडळी प्रकरण 2 हे संपलेलं आहे. उद्या आपण प्रकरण 3 चालू करणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. श्री विवेक पटवर्धन यांचे मनपूर्वक आभार मानते की इतकं सुंदर पुस्तक त्यांनी मला वाचायला परवानगी दिलेली आहे. खरंच म्हणजे हे जे कामगार लोक आहेत त्यांच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स असतात तेही कळतं आहे आणि
जे असे HR विभागात मॅनेजर्स म्हणून काम करत असतात त्यांना काय काय प्रसंगांना कसं कसं तोंड द्यावं लागतं तेही कळतंय. खूप छान वर्णन आहे. धन्यवाद श्री विवेक पटवर्धन. उद्या पुढच्या भागासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.